केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरला पश्चिम बंगालमध्ये किरकोळ अपघात। नितीन गडकरी थोडक्यात बचावले। रेड कार्पेट उडाल्याने झाला होता अपघात। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा दुटप्पीपणा उघड। एकीकडे राज्यभरात दारूबंदीची मागणी तर दुसरीकडे त्यांच्याच साखर कारखान्यात तयार होतीये मोठ्या प्रमाणावर देशी दारू। विनोद तावडेंच्या अनधिकृत पदवीवरून काँग्रेस आक्रमक। विनोद तावडेंच्या विलेपार्ले इथल्या घरासमोर काँग्रेसची निदर्शनं। तावडेंच्या राजीनाम्याची केली मागणी। मुंबईत आज ढगाळ वातावरण। गेल्या 10 दिवसात पावसानं गाठली 1088.6 मिलीमीटर पावसाची पातळी। पुढल्या आठवड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। 10 घर तो है नहीं कि हम लोग चलो ये बंद करके और किधर जाए, जो हम लोग रोज कमाने वाले रोज खाने वाले हैं, तो हमारे पास और तो कुछ नहीं है। 35 वर्ष झालं इकडे म्युनिसिपालिटी वर्षाला तिकडे नोटीस देऊन जाते, ते आपल्याला हात उपर करते। आमचं शासनाला एकच म्हणणं आहे की मेहरबानी करून आमच्याकरता एक पॉलिसी बनवा, हे नोटिसेस देण्यापेक्षा। मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात सुद्धा जुन्या इमारती कोसळण्याचा धोका कायम। IBN लोकमतची विशेष मोहीम। भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाची आणखी एक यशस्वी बचाव मोहीम। गुजरातजवळ बुडणाऱ्या जहाजातील 14 खलाशांना वाचवलं। सिरीज गमावल्यानंतर आज टीम इंडिया पुढे आव्हान लाज राखण्याचं। मिरपूरमध्ये रंगणार भारत विरुद्ध बांगलादेश तिसरी आणि शेवटची वनडे।